आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। ह्यांना एवढं बहुमत देऊन इथं हे केलंय हे लोकांच्या समस्या सोडवायसाठी। सत्ता डोक्यात गेल्या का आत्ताच जर करायला लागलो तर ते अवघड होईल, कारण लोकांचे प्रश्न तुम्ही मांडले पाहिजेत। 65-70 हजार लोक जे आहेत विट्याची त्यांचा विचार केला पाहिजे। तुम्ही 4-2 लोकांना वाचवण्यासाठी जर काय करत असाल, कुणी जर रस्त्याच्या बाजूला योग्य मार्जिन ठेवून, अंतर ठेवून काय कामं केली नसतील आणि त्यांची बांधकामं जर उद्या अडचणीत येतात म्हणून जर का कोण काय प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे। हे नागरिकांच्या हिताच्या विरुद्ध आहे। यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं नाही। तुम्ही जनहिताचा विचार केला पाहिजे। त्यानंतर आमची जी काय खासदारांच्या बरोबर नंतर मिटिंग झाली, मॅडमच्या बरोबर झाली, त्या दिवशी आमचा निर्णय का झाला नाही याचं कारण सांगतो तुम्हाला। कारण त्या आम्हाला सगळे तांत्रिक गोष्टी सांगायला लागल्या की तांत्रिक काय आहे, की एवढाच असतो, 3.5-7 मीटरच्या आणि 1.5 मीटरच्या वर आम्हाला करताच येत नाही, असेल तर अजून 3.5 मीटर वाढवला पाहिजे, असं वेगवेगळं केलं पाहिजे। आणि त्या मॅडमचं म्हणणं आलं की त्या कडच्या ट्रेनिंगला आता आम्ही इस्लामपूरला फिरलो, पाक इकडं आम्ही दहिवडीपर्यंत सर्व जाऊन आलो, मायनीतले बघितलं, सर्व हायवे म्हणजे नॅशनल हायवे सुद्धा आम्ही बघितला। जे काही इस्लामपूरची परिस्थिती बघितली तर इस्लामपूरला रस्त्याच्या कडेला जे दोन्ही गटारी केलेल्या आहेत त्या गटारीत सरळ सरळ सगळं नगरपालिकेचं पाणी त्यात सोडलेलं आहे आणि त्या गटारीच्या आतमध्ये नगरपालिकेच्या पाण्याच्या पाईप आहेत। मी तुम्हाला सगळ्यांना त्याचे व्हिडिओ देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते ह्याच्यात त्या परिस्थिती समजेल। म्हणजे आम्ही बिना अभ्यासाचं नाही। आणि जर इस्लामपूरमध्ये गटारीचं पाणी जर त्या ह्याच्यात सोडलं जातं तर विट्यासाठी तुम्हाला बरं ते हायवे म्हणू दे हो, तुम्हीच कसं काय हायवेची वकिली करताय मला काय कळणार। तुम्ही जनतेचा विषय, रस्ता मोठ्यात मोठा व्हायला पाहिजे ही भूमिका मांडली पाहिजे। तुम्ही न करता फक्त तिथं त्या दिवशी काय साध्य केलं काय नाही, आम्ही तिथं सुद्धा भूमिका मांडली नगरपालिकेत। आमचा स्पष्ट लोकांच्यासाठी भांडण्याचा ह्याच्यासाठी आम्ही कुठलाही मानपण न करता तिथं सुद्धा येऊन भूमिका सांगितली की रस्ता मोठा झाला पाहिजे। शहरातनं सुद्धा रस्ता जात असताना जो शासनाच्या मालकीचा आहे, DP प्लॅनमध्ये जो रस्ता आहे त्याप्रमाणे करायला अडचण काय आहे तुम्हाला? लोकांना माहित आहे 20-25 वर्ष झालं तेवढा मोठा रुंदीचा रस्ता आहे, लोकांना माहित आहे त्याच्यावर अतिक्रमण करायचं नाही। काही लोकांनी अतिक्रमण केलं असेल त्याला त्रास होईल, पण लोकांचं पण कल्याण होईल, सगळ्या गावाचं कल्याण होईल, नाहीतर आपली परिस्थिती वाईट होणार आहे। आताच जर का आता बघितलं आपण शक्तिपीठ मार्ग सुद्धा आपल्या जवळ आला इथं। शक्तिपीठ मार्ग आल्यानंतर त्याचं सुद्धा ट्रॅफिक वाढणार आहे। म्हणजे आज आपण जे एवढे रस्ते आणतोय गावात त्या रस्त्याचा सगळा फोर्स हा विट्यावर येतोय। त्या विट्यावर फोर्स आल्यामुळे मोठ्या रस्त्याची गरज आहे। पालिकेची भूमिका पालिकेनं स्पष्ट केली पाहिजे यांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला नक्की रस्ता मोठा करायचा आहे का बारका करायचा आहे, मग तुमची भूमिका काय। तुम्ही हायवेच्या मागे लपू नका। आमचं एक स्पष्ट मत आहे की तुम्ही रस्त्याचे त्याप्रमाणे आम्ही ह्यामध्ये असं मांडलेलं आहे की जो कमानीपासून आहे, कमानीपासून जो ह्या कमानीपर्यंत तो संपूर्ण रस्ता आहे विट्यातल्या गावाला। बरं विट्यातलं जर का बघितलं तुम्ही तर शिवाजी पुतळ्यापासून पारे रस्त्यापर्यंतचाच रस्ता जरा कंजेस्टेड आहे। तिथून पुढं सर्व मोठा रस्ता आहे, म्हणजे तिथून काही अडचण नाही मोठा रस्ता करा। जेवढा मोठ्यात मोठा रस्ता काढाल तेवढे त्या लगतच्या रस्त्याच्या लगतच्या लोकांचे व्यवसाय चालणार। लोकांना थोडा कसा आहे, जो माणूस रस्त्याकडेला आहे, माझं ST स्टँड समोर घर आहे, मला पाक ह्याच्यापासून कोर्टापासून येऊन गाड्याची वाहनं तिथं पार्किंग लावतात। मी ज्यावेळी त्या स्टँड समोरच्या जागेचा लाभ घेतो तेव्हा मला हा थोडा त्रास पण सोसायला पाहिजे। माझी जर का हिथं असते जागा तर कोण येते गाडी लावायला। तसंच ह्या लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे की आपण शहरात आहे, आपण जर मध्यवर्ती असेल तर आपल्याला हा त्रास तेवढा सोसावा लागेल, कारण आपण त्याचा बेनिफिट घेतोय। त्यासाठी आपण इतर लोकांना म्हणजे ह्या 5-25 लोकांच्यासाठी शहराला वेठीस ह्या नगरपालिकेने धरू नये, 4-2 लोकांना वाचवायचा प्रयत्न करू नये। भविष्यात जर त्यांचा हा प्रयत्न असेल तर त्या बांधकामाची सुद्धा आम्ही सर्व रोडच्या प्रत्येक बांधकामाची BPMHच्या माध्यमातून सगळं कुणालाही उपलब्ध आहे, ती ऑनलाईन आहे। BPMHच्या माध्यमातून नकाशे काढलेले आहेत, कुणाचे काय बांधकाम आहे, कोण किती पुढे सरकला आहे
त्याची इतंगभूत माहिती आम्ही घेतलेली आहे सगळी. आणि भविष्यात जर काही ह्याला विरोध व्हायला लागला तर त्यामुळे वाचेल असं जर कोणाला वाटत असेल रस्ता बारीक करून, तर ते होणार नाही. आम्ही त्याबाबत सुद्धा उद्या लढा चालू करू. म्हणजे रस्ता मोठा काही लोकांच्यासाठी करायचा प्रयत्न असेल तर तो सुद्धा चालणार नाही, ह्याची नोंद घ्या असं आमचं म्हणणं आहे. आणि रस्ता हा मोठाच झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि ह्यासाठी आम्ही जो काही लढा आहे इथून पुढे करायला लागला तर आम्ही तो लढायला तयार आहोत आणि आम्ही त्यासाठी हे आहोत. आणि जर इस्लामपूरची परिस्थिती बघितली तर इस्लामपुरामध्ये तुम्हाला मी पोळे टाकतो की गटार आहे, गटारीच्या मागं 20 फुटावर लोकांचं कंपाऊंड आहे. आत्ता ताजी लोकांनी त्याच्यावर गाळे बांधलेत आणि सगळी जागा यूजमध्ये घेतली आहे. म्हणजे भविष्यात काही लोक स्वतः बांधतील किंवा एखाद्या लोकांना जर का नाही बांधलं कोण तर तिथं गाळा उभा करेल किंवा एखादा काहीतरी नगरपालिकेची यंत्रणा मॅनेज करून स्वतःचा गाळा तिथं अतिक्रमण करेल. त्या उद्या अतिक्रमणाला जबाबदार कोण? आणि जे रस्ता अरुंद झाल्यामुळे मध्ये आता नागेवाडीच्या यात्रेचा विषय घ्या. नागेवाडीत जे गटार गेलेले आहेत त्या यात्रेमध्ये जवळजवळ 1.5 तास 2 तास ट्रॅफिक जाम होतं, कारण लोकांना कडेला जाताच येत नव्हतं. कंजिस्टेड झालं होतं, लोकांनी गटारीच्या आत वाहनं लावल्यामुळे सगळा रोड क्लोज झाला नव्हता. अशी परिस्थिती झाली होती. तीच परिस्थिती विट्यात तयार होईल ही मोठ्या म्हणजे ह्या रस्त्याचा आहे. आणि दुसरं गोष्ट यांचं म्हणणं आहे की रस्त्याच्या कडेला गटार नाही केल्या तर तो रस्ता खचतो. ते म्हणजे किती कॉन्क्रीटचा रस्ता आहे, त्याला 100 वर्ष आयुष्य आहे. किती बालिशी बोलतात मला काय कळलं. आता कराड विजापूर वर्ष किती वर्ष झालंय. बरं तुमचे गटार इथं खचतात, गावाच्या बाहेर गेल्यावर काय होणार त्या कॉन्क्रीटला? तिथं कुठं गटार आहेत तुमच्या? तिथं तो चांगला राहणार का? काय बोलतो आपण, कुठली बाजू मांडतो हे काय ना. बरं आपण का अट्टास करता हेच आम्हाला कळेल. मुद्दा तुमचा अट्टास काय बारका करण्याचा, काय जनहित आहे तुमचं ती तर आम्हाला कळू दे लोकांना. आम्ही माघारी घेतो आम्हाला तुमचं जनहित दिसलं तर. पण ते सुद्धा काय दिसेना कुठं, कुठल्याही बात नाही. तुम्हाला इस्लामपूर सारखी परिस्थिती आपली नाही व्हावी ही आमची एक भूमिका आहे त्यामागं. आणि आमचा ह्यामागं जनहित आहे आणि जनहितासाठी आम्ही भांडतोय. ह्यामागं कुठलाही राजकीय मारण्याचा कुणाचाही काही उद्देश नाही. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.